मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीने फायनल क्लोज दिला 24,406 वरती आणि आजच्या दिवशी पण मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची बाईंग बघायला मिळाली. ठीक आहे, मार्केट आजच्या दिवशी झालं होतं ओपन गॅप डाऊन. आज मार्केटची ओपनिंग जी होती ना ती गॅप डाऊन ओपनिंग होती, पण त्यानंतर मार्केट बघा रिकवर झालं पूर्णपणे. कालचा क्लोज कुठे होता? 24,400च्या आसपास होता आणि आजचा पण क्लोज बघा कुठे त्याच ठिकाणी. ह्याच लेवलवरती मार्केटचा क्लोज आलेला आहे. जर मार्केट वीक असतं तर गॅप डाऊन झाल्यानंतर थोडंसं वरती आलं असतं, पुन्हा वरतून शॉर्ट झालं असतं आणि खाली आलेलं असतं. पण बघा मार्केटमध्ये रिकव्हरी आलेली आहे. पूर्ण मार्केट जर बघितलं आजचं ट्रेंडिंग होतं, आपल्याला ते वरतीच जाताना दिसलं. मग आपल्याला यावरून काय समजतंय? मार्केटमध्ये विकनेस नाही. मार्केटमध्ये काय विकनेस नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. मार्केट आपलं काय बुलिश आहे. मी पहिले पण तुम्हाला एक लेवल सांगितलेली की जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या खाली जात नाही, इथे थांबत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये आपले विकनेस नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या खाली ट्रेड करायला लागेल, मार्केटमध्ये येणार विकनेस, मार्केटचं स्ट्रक्चर या ठिकाणी वीक होऊ शकतं. मार्केटचं स्ट्रक्चर या ठिकाणी काय होऊ शकतं? वीक होऊ शकतं. आता 5-10 मिनिटे मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे ज्या मी रिपीट करत असतो आणि लाईव्हवरती पण तुम्हाला सांगतो. त्यानंतर आपलं जे ॲनालिसिस होत असतं संध्याकाळच्या वेळेला, आपण जे ॲनालिसिस करतो आपल्या इंडेक्सचं, मेन इंडेक्स कोणता? निफ्टी 50, त्यामध्ये पण या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. आणि आजच्या दिवशी काय झालं? सेबीने एक आकडा जाहीर केलेला बघा. सेबीने, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी आकडा जाहीर केलेला आहे. कशाचा? इंट्राडेचा. मी तुम्हाला सांगत असतो ना, इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत जाऊ नका, तिथे मोठे लॉसेस होत असतात. तिथे आपला पैसा कधीही बनत नसतो, पैसा बनत नाही. हे नेहमी सांगत असतो बघा तुम्हाला. लाईव्हवरती तर सारखं बोलत असतो. जेवढ्या वेळ लाईव्ह चालू असतं तेवढ्या वेळ बोलत असतो की इंट्राडेमध्ये काम करू नका, ऑप्शन ट्रेडिंग करू नका, तुमचा पैसा बनणार नाही. आता ज्या व्यक्ती काम करतात त्यांना वाटतं हे असेच बोलत आहे, ठीक आहे ना, पण खरंच बनत नाही पैसा. इंट्राडेमध्ये जर काम केलं ना तुम्ही, पैसा बनतच नाही. आणि सेबीने तो आकडा आजच्या दिवशी या ठिकाणी जारी केलेला आहे. आणि तो पण कोणता माहिती आहे का? इक्विटीचा, एफ-एन-ओचा नाही. एफ-एन-ओचा जर म्हटलं असतं ना फ्युचर अँड ऑप्शनचा, तो जास्त आहे. इथे लॉस करणाऱ्यांची संख्या जास्त आहे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये. हा आकडा आलेला इक्विटीचा. लाईव्हवरती एक व्यक्ती बोललेली पण होती. मार्केट बंद झाल्यानंतर मला समजलं या गोष्टी. समजलं की हा आकडा जो होता इक्विटीचा होता. मला वाटलं तो फ्युचर अँड ऑप्शनचा असेल. जे इक्विटीमध्ये काम करतात इंट्राडेमध्ये म्हणजे काय? आज स्टॉक बाय केलेला आहे मी 9:15-9:30 वाजता. सकाळी बाय केला, दिवसभर ठेवला, प्रॉफिट लॉस झालं, त्याला सेल करून टाकलं. ही जी ॲक्टिव्हिटी असते ना, आपण याला काय म्हणतो? इंट्राडे. आणि ते पण कशामध्ये? कॅश सेगमेंटमध्ये. कॅश सेगमेंट म्हणजे स्टॉक बाय सेल करायचा दिवसभरामध्ये, ही इंट्राडेमध्ये झालेली ॲक्टिव्हिटी. तर यामध्ये सेबीचा आकडा आलेला आहे 70% लोक यामध्ये लॉसमध्ये असतात. हा आकडा आलेला आहे 2023चा. समजतंय ना तुम्हाला? याच्यामध्ये 70% लोक लॉसमध्ये आहे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये, ते पण इक्विटीमध्ये. त्यामुळेच तर म्हणतो की इंट्राडेमध्ये काम करत जाऊ नका, तिथे कधीही पैसा तुमचा बनणार नाही. आणि त्यामध्ये पण सर्वात जास्त कोण आहेत? नवीन पिढी. म्हणजे काय? अंडर 30, ज्यांचं वय 30च्या आत आहे. 30च्या आत वय, ती संख्या जास्त आहे. म्हणजे त्यामध्ये पण 76% जी संख्या आहे ना, ज्यांचं वय 30च्या आतमध्ये, ते 76%. म्हणजे सांगा, ही नवीन पिढी जी आहे इंट्राडेमध्ये काम करून किती मोठे नुकसान सहन करते. सविस्तर जर सांगायला गेला तर खूप मोठा आकडा आहे. कोणाकोणाचे कसे आकडे आलेले आहे त्याच्यामध्ये. लेडीजचा पण वाटा आहे, पण लेडीज प्रॉफिटेबल आहे. लेडीजचं प्रमाण मार्केटमध्ये जास्त वाढलेलं आहे. कंपॅरिझन जर केली 2018-19 सालची, या सालची कंपॅरिझन जर 2022 आणि 23 बरोबर जर केली, तर इंट्राडेमध्ये जवळजवळ 400% संख्या वाढलेली. 300 ते 400% आकडा वाढलेला आहे इथे. त्यांचा आकडा या ठिकाणी जास्त आहे लेडीजचा प्रॉफिट बनवण्यामध्ये. ज्या प्रॉफिट बनवत आहे त्या लेडीज जास्त आहे. जेंट्स लॉस जास्त करत आहे आणि त्यामध्ये पण अंडर 30वाले यांची संख्या जास्त आहे, जे सर्वात जास्त लॉस करत आहे. मग हे करायचंच का? हे बघा, आजकाल मला पण बहुतेक मुलं भेटतात ज्यांचं वय 25-30च्या दरम्यानच असेल. ठीक आहे, 20-30च्या दरम्यान पकडूया आपण, 20 ते 30. आजकाल एक नवीन प्रकार येतोय पुन्हा, फॉरेक्स ट्रेडिंग. तुम्ही पण नाव ऐकलेलं असेल बघा, फॉरेक्स. कॉलेजमध्ये जातात ना विद्यार्थी, खास करून ते कॉलेज कुमार, फॉरेक्स ट्रेडिंग हे नाव जास्त चालतं आहे.
इथे जास्त पैसा बनतोय, सर्वजण लॉसमध्ये, याच्यामध्ये कोणी प्रॉफिटमध्ये नाही आहे. पण याच्याकडे कल वाढत चाललेला आहे. हे बघा, चांगलं काय वाईट काय तुम्हाला माहीतच नाही आहे, बरोबर ना. तुम्ही कॉलेजमध्ये जातात, आईवडिलांचा पैसा असतो, आईवडील तुमच्या शिक्षणासाठी खर्च करतात, बरोबर ना. शिक्षणासाठी खर्च करत असतात आणि जर त्यांचा पैसा जर तुम्ही असे घालवायला लागले तर कसं व्हायचं? ठीक आहे ना. आईवडील आपल्यासाठी जे करतात ना, ते आपल्या डोळ्यांसमोर आलं पाहिजे की किती कष्ट घेतात आपल्यासाठी, आणि आपण असाच पैसा वाया घालवतोय, त्याचा फायदा काय? तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इंट्राडेमध्ये पैसा बनत नाही. खोटं वाटत असेल तर करून बघा, थोडा कालावधी घालवा तुम्ही, तुम्हाला आपोआप रिझल्ट समजेल त्याचा, की मी एवढे दिवस वाया घालवले. त्यापेक्षा मी जर इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग केली असते ना, इंट्राडे न करता मी जर इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग केलेली असती तर माझा आत्तापर्यंत चांगला पैसा बनलेला असता. पण मी जे हे इंट्राडे करतोय ना, त्यामध्ये मी नुकसान सहन करतोय. मग जर ज्या ठिकाणी नुकसान होतं त्या ठिकाणी जातात कशाला? सरळ आहे ना, की मी इंट्राडेमध्ये काम करतो, बरोबर आहे ना. मला 1 महिन्यामध्ये समजतं की मी जे पण ट्रेड घेत असतो, समजा मी महिन्याभरामध्ये 30-40 जे पण ट्रेड घेतो आहे, बरोबर ना, इंट्राडेमध्ये इक्विटी मार्केटमध्ये, किंवा आपण इथे फ्युचर अँड ऑप्शनला पण इन्क्लूड करूया की 30-40 ट्रेड घेतो आहे, याच्यापैकी फक्त माझे 5 ते 7 फक्त सक्सेस होत आहे, बाकीचे सर्व फेल होत आहे. बाकीचे सर्व फेल होत आहे या ठिकाणी. म्हणजे काय, ओव्हरऑल मी इथे लॉसमध्येच आहे. एका महिन्यात आपल्याला समजून जातं. तुम्ही एका दिवसाचं प्रॉफिट बघतात इंट्राडेमध्ये, एका दिवसाला 10,000 20,000 प्रॉफिट झालं की तुम्ही खुश होतात, खूप खुश होतात. पण तुम्ही बाकीचे जे ट्रेडिंग सेशन असतात, जसं महिन्याभरामध्ये 22 असतात ट्रेडिंग सेशन, 22 ट्रेडिंग सेशन, त्या 22 ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही जर 5 ट्रेडिंग सेशन फक्त प्रॉफिट बनवताय आणि बाकीचे ट्रेडिंग सेशन जे आहे त्यामध्ये तुम्ही 2,000चा लॉस, 3,000चा लॉस, 5,000चा लॉस, 10,000चा लॉस असं करत राहिले तर हे प्रॉफिट काहीच नाही ना, हे निघून जाणार. हे एक दिवसाला दिसतंय फक्त तुम्हाला 10,000 20,000चं प्रॉफिट, पण प्रत्येक दिवसाला तुम्ही एवढे लॉसेस करताय, त्याचं काय? त्याचं कॅल्क्युलेशन कोण करणार? ते कॅल्क्युलेशन न केल्यामुळे ही संख्या वाढतच चाललेली. नवीन पिढीला काय वाटतं की माझं एकाच दिवसामध्ये प्रॉफिट बनलं पाहिजे, मी एकाच दिवसामध्ये श्रीमंत झालो पाहिजे. म्हणजे नवीन पिढीच नाही, सर्वजण आहे त्याच्यामध्ये. 76% जर अंडर 30 तर बाकीचे पण आहेत ना याच्यामध्ये. असं नाही ना की मग त्याच्यामध्ये फक्त 20 ते 30च्या वयाचे असणार, नाही, बाकीच्या पण व्यक्ती आहेत त्या इंट्राडेमध्ये काम करत असतात. इंट्राडेमध्ये काय होतं असतं तुम्हाला सर्वांना माहिती, मी दाखवून पण देत असतो लाईव्हवरती तुम्हाला, की मार्केटचा ट्रेंड तुम्हाला पकडता येत नाही, बरोबर आहे ना. तेच होतं, एकतर अभ्यास पण नसतो त्यामध्ये अभ्यास पण नसतो. कोणती गोष्ट करायची आपला पहिला तर अभ्यास असला पाहिजे, मग नंतर ती गोष्ट आपण केली पाहिजे. चला अभ्यास आहे, पण इंट्राडेमध्ये काय काय गोष्टी होतात मला समजतं. स्पेक्युलेशन खूप होत असतं. एखादी व्यक्ती जास्त क्वांटिटी बाय करते, म्हणजे डिमांड जास्त क्रिएट होतं, सप्लाय जास्त क्रिएट होत असतो. या अशा गोष्टी झाल्यामुळे तिथं काय होतं, लॉसच होतो, तिथे लॉसच होणार आहे तुमचा. स्विंग ट्रेडिंगमध्ये कसं हो, हे बघा 4-5% तुम्हाला एखादा स्टॉक आहे, तुम्ही चांगली जर एंट्री घेतली, 4-5% लॉस दिसतोय तुम्हाला, तुम्ही थांबू शकतात त्याच्यामध्ये. इंट्राडेमध्ये काय, इंट्राडेचे सौदे इंट्राडेलाच तुम्हाला कट करावे लागतात, तुम्ही त्याला ओव्हरनाईटमध्ये होल्ड करणार नाही. इंट्राडे आपण कशाला म्हणत असतो, जी तुम्ही ऑर्डर प्लेस करतात ना तुमच्या सिस्टममध्ये, ती इंट्राडेची असते, समजलं का. इंट्राडेची ऑर्डर असते ती, आणि ते इंट्राडे पण बहुतेक जण का करतात, तिथं मार्जिनचा फायदा. इंट्राडेमध्ये मार्जिन तुम्हाला कमी लागतं, बरोबर ना. मग ज्या ठिकाणी तुम्ही 100 स्टॉक बाय करायचे असतात इंट्राडेमध्ये, बरोबर ना, 100 स्टॉक्स, तुम्ही काय करता, तो 300 स्टॉक बाय करून टाकतात. 300 स्टॉक का बाय करतात, याचं कारण काय? 100 का नाही करत तुम्ही? तुमच्याजवळ जेवढं मार्जिन असतं त्यानुसारच काम का नाही करत तुम्ही? त्याचं कारण काय? जर मी 300 स्टॉक बाय केले ना, माझं या ठिकाणी जास्त प्रॉफिट होणार, त्यामुळे तुम्ही काय करता, तिथे जास्त क्वांटिटी बाय करतात. रिस्क बघत नाही ना तुम्ही, की मी जर ह्या 300 क्वांटिटी बाय करतोय, मी फक्त प्रॉफिटकडे बघतोय की माझं प्रॉफिट या ठिकाणी जास्त होणार. पण जर तुम्ही चुकले तर तुमचा लॉस पण या ठिकाणी जास्त होणार आहे ना. याचा विचार कोण करणार? त्या गोष्टींचा विचार या ठिकाणी करत नाही आहे, त्यामुळे प्रत्येकजण इथे इंट्राडेमध्ये लॉसमध्ये. इक्विटीमध्ये काम करून बघा, स्विंग ट्रेडिंगमध्ये काम करून बघा, 10-15 दिवस स्टॉकला होल्ड करून बघा, कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसतं, कोणत्याही प्रकारचा तणाव नसतो, तणाव पण नसतो, आणि प्रॉफिट पण बनत जातं, प्रॉफिट पण बनत जात असतं. ठीक आहे, काही जणांना ह्या गोष्टी खटकतात खूप, की हे सारखे सारखे बोलतात ना. बघा शेवटी आकडा आला, तुम्ही पण जाऊन बघा. हे तर मी शॉर्टमध्ये सांगितलं,
सेबीचा जो आकडा आलेला आहे ना आजचा, तो तुम्ही जाऊन बघायचा, ठीक आहे ना. बघा, त्या न्यूजला तुम्ही रीड करा डिटेलमध्ये, मग तुम्हाला समजेल की मी का म्हणत असतो की इंट्राडे करू नका. हे मी शॉर्टमध्ये सांगितलं तुम्हाला, कारण की एवढं डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर आपलं ॲनालिसिसचा व्हिडिओ, त्यानंतर हे पण व्हिडिओ खूप मोठा बनेल, ठीक आहे. पण तुम्हाला ह्या गोष्टी आता क्लिक झालेल्या असतील, ठीक आहे. आपण पुन्हा येऊया आता ॲनालिसिसवरती. तरी ते आपलं मार्केट कसं आहे, स्ट्रॉंग आहे. मार्केटमध्ये अजूनपर्यंत विकनेस नाही आहे. मार्केटने पुन्हा 24,400चे लेवल गाठल्या. इथे पुन्हा उद्या कंटिन्युएशन पण होऊ शकतं मार्केटमध्ये. मार्केटमध्ये काय होतं, बँकिंग सेक्टर काल पण बघा मी तुम्हाला म्हटलो ना बँकिंग वीक आहे, पण आजच्या दिवशी HDFC बँकेचा सपोर्ट होता मार्केटला, ठीक आहे ना. HDFC बँक रिकवर झाली, HDFC बँक ही रिकवर झालेली होती. आणि त्यानंतर रिलायन्सचा पण सपोर्ट होता मार्केटला, रिलायन्सचा पण काय होता, सपोर्ट होता. त्यामुळे मार्केट थोडं रिकवर झालं. पण बाकीचे पण स्टॉक जर चालत असते ना, ICICI बँक झालं, ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक तर आज खूप तुटली, 6% खाली होता स्टॉक. याचा पण वेटेज चांगल्यापैकी निफ्टी 50मध्ये. त्यामुळे बँक निफ्टी इंडेक्स पण खाली होता. स्टॉक तुटलेले होते. एका इंडेक्सला वरती घेऊन जाणारं कोण असतात, स्टॉक असतात. पण ते स्टॉकच जर तुटलं तर इंडेक्स कसं वरती जाणार का, नाही जाऊ शकत. त्या गोष्टी पण समजून घ्यायच्या असतात. समजलं का. मार्केटमध्ये अजून स्ट्रेंथ आहे, मार्केटमध्ये विकनेस नाही आहे. मग उद्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार, रेजिस्टन्स असणार, कोणत्या ठिकाणी इंट्राडेमध्ये आपला ट्रेंड बेंड होऊ शकतो, ते बघण्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर ट्रेंडिंग मार्केट काय असतं हे तुम्हाला आज समजेल. बघा, मार्केटने आपले प्रिव्हियस लो आजच्या दिवशी ब्रेकच केलेले नव्हते. जसं मार्केट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन, बरोबर ना, मोठा गॅप सुटलेला होता. पण त्यानंतर बघा, मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट परफेक्ट आपल्याला वरतीच जाताना दिसलं. आपल्या प्रिव्हियस लोला ते ब्रेक करत नव्हतं, बरोबर. आपण अगोदर म्हणायचं बघा, ही लेवल एक रेजिस्टन्स असणार मार्केटसाठी 24,300. ऑप्शन चेन डाटा बघितला, त्या ठिकाणी काय होतं, सर्वात जास्त कॉल रायटिंग झालेली होती, समजलं ना. मग नंतर काय झालेले होते इथे, ते कॉल रायटर जे होते ना, त्यांनी आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेल्या होत्या. त्यानंतर मार्केट पुन्हा वरती गेलं, इथे कंटिन्युअसली वरती गेलं. मार्केटमध्ये इथे विकनेसच नव्हता. प्रिव्हियस लो या ठिकाणी ब्रेकच होत नव्हते आजच्या दिवशी. बघा, मार्केट यायचं, रिट्रेसमेंट द्यायचं आणि पुन्हा वरती जायचं. याला म्हणतात ट्रेंडिंग मार्केट. मी नेहमी म्हणतो ना तुम्हाला, आपलं मार्केट जे असतं ना ते ट्रेंडिंग कमी वेळ असतं, ट्रेंडिंग कमी वेळ असतं मार्केट आपलं, साईडवेज जास्त असतं. पण आजचा जो मूव्ह होता मार्केटमध्ये तो ट्रेंडिंग मूव्ह होता मार्केटमध्ये. हे होतं ट्रेंडिंग मार्केट. समजली ही गोष्ट. लेवल असतात, लेवलला पण आपण फॉलो करतो. तुम्ही लाईव्हवरती तर बघतात, आपण कोणत्याही प्रकारचं इंडिकेटर नाही, काहीही नाही, आपण फक्त प्राइस ॲक्शनला फॉलो करतो. मार्केटचा ट्रेंड असतो त्याला फॉलो करत असतो, त्यानुसारच काम करायचं असतं. तुम्ही एखाद्या स्टॉकचं जेव्हा सिलेक्शन करत असतात, तो स्टॉक ट्रेंडिंग आहे का बघायचं आहे पहिले, अप ट्रेंडमध्ये जातो आहे का बघायचं आहे. डाऊन ट्रेंडमध्ये येणारा स्टॉक असतो तर कधी पकडायचंच नसतो. बहुतेक जण काय करतात, स्टॉकची किंमत खाली येते त्यामुळे त्याला बाय करतात. चुकीचं असतं ते. तुम्ही डाऊन ट्रेंडमध्ये येणाऱ्या स्टॉकला पकडताय, त्याच्यामध्ये तर सेलिंग होते जास्त, बाईंग कुठे होते, तुम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप होत असतात. अप ट्रेंडमध्ये जाणारा स्टॉक पकडायचा असतो. त्यामुळे मार्केटचा ट्रेंड पण तुम्हाला समजला पाहिजे. बहुतेक जणांना ट्रेंड म्हणजे काय ते पण माहीत नाही, कसा फाइंड आउट करायचा ते पण माहीत नाही आहे. शिकून घ्या त्या गोष्टी, समजलं. मग आता उद्यासाठी कोणत्या महत्त्वाचे लेवल असणार आहे आपल्यासाठी, लेवल एकदम सुटसुटीत आहे. बघा इथे आपल्यासाठी आता सपोर्ट कोणता असेल, ही लेवल असणार सपोर्ट, ठीक आहे. 24,384 ही लेवल मार्केटसाठी असणार सपोर्ट. आता सपोर्ट जो असणार ही लेवल असणार आहे आपल्यासाठी 24,384. आणि वरती एक रेजिस्टन्स आहे 24,443. हा मार्केटसाठी एक रेजिस्टन्स असणार आहे. मार्केटमध्ये एक रेंज इथे बनू शकते जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर. मार्केट जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं म्हणजे ज्या ठिकाणी क्लोज आलेलं आहे ना मार्केटचं, तिथेच थोडं प्लस मायनस होऊ शकतं, थोडं 10-20 पॉईंट इकडे तिकडे होऊ शकतं. झालं तर मार्केटसाठी एक रेंज बनणार 24,443 एक रेजिस्टन्स बनेल, 24,384 एक सपोर्ट बनेल. मार्केटने जो हा मूव दिलेला होता आजचा, हायर लोज हे फॉर्मेशन बनत होतं, त्याचं कंटिन्युएशन व्हायचं असेल तर मार्केटला हा रेजिस्टन्स ब्रेक करावा लागेल. म्हणजे फ्लॅट ओपन झालं वरती जाणार, बरोबर ना. इथे फ्लॅट जर ओपन झालं मार्केट, याला हा रेजिस्टन्स ब्रेक करावा लागणार, इथून याच्यावरती सस्टेन व्हावं लागणार आहे. तेव्हा मग हे कंटिन्युएशन इथे होऊ शकतं किंवा मार्केट वेळ घालू शकतं. मार्केटचं कसं असतं ना बघा, स्ट्रक्चर तसं आहे की एक ट्रेंडिंग मूव्ह दिला समजा,
हा काय होता ट्रेंडिंग मूव. मार्केट काय करतं, पॉज घेतं. समजलं ना, पॉज म्हणजे काय, मग फ्लॅट ओपन झालं तर ह्या रेंजच्या दरम्यान थोडं वेळ घालू शकतं इथे, की एक ट्रेंडिंग मूव दिला मार्केटने, एक पॉज घेतला मार्केटने, पुन्हा ते आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करणार. मग असं पण होऊ शकतं की उद्या सकाळी असं पण होऊ शकतं हाफ सेशनपर्यंत की मार्केट थोडा वेळ घालवेल या लेवलच्या दरम्यान, म्हणजे 40-50 पॉईंटची रेंज या ठिकाणी ती असू शकते. मग 40 ते 50 पॉईंटची रेंज आहे, ह्या रेंजच्या दरम्यान ते वेळ घालू शकतं, नंतर ब्रेकआउट देऊ शकतं. कोणत्या लेवलच्या वरती, ही लेवल लक्षात ठेवायची. इथे वेळ घालवला थोडा, नंतर ते ब्रेकआउट देऊ शकतं. म्हणजे काय, हे ट्रेंडचं पुन्हा इथे कंटिन्युएशन होणार, अप ट्रेंड पुन्हा चालू. मग नंतर वरती येणार हार्डल कोणता असेल, 24,500. एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स, एक कॉल रायटरचा झोन, हा एक असणार कॉल रायटरचा झोन. बरोबर, तिथे बघायचे प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते. ट्रेंड पकडण्यासाठी या गोष्टी नक्की तुम्ही बघितल्याच पाहिजे. सकाळी आपण बघितलं ना की ह्या लेवलपासून कसं रिजेक्शन आलेलं होतं. थोडं चार्टला वरती करतो, समजायला सोपं जाईल. इथे आपण सकाळी म्हटलं होतं की हा एक कॉल रायटरचा झोन आहे, याच्यावरती मार्केटला थांबावं लागेल. मार्केटमध्ये इथून रिजेक्शन आलेलं होतं बघा, इथेच रिजेक्शन यायचं, पण नंतर हा ब्रेकआउट दिला. इथे मार्केटने काय दिलं होतं, ब्रेकआउट दिलं होतं. तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी 24,500वरती काय होतं. जर 24,500वरती असणारे कॉल रायटर त्यांनी आपल्या पोझिशन अनवाइंड केल्या तर मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं, मग अपमूव देऊ शकतं. हे आपल्याला बघायचं असतं. ही प्रायजेक्शन कशी होते ना इथे, ती आपल्याला बघायची असते की एका रेजिस्टन्स लेवलला मार्केट थांबतंय का, की तिथून पुन्हा खाली येतं आहे. त्याला आपण काय म्हणतो मग, फॉल्स ब्रेकआउट. त्याला आपण फॉल्स ब्रेकआउट असं म्हणत असतो. समजलं ना, हे मार्केटचं स्ट्रक्चर ओळखायचं असतं अशा पद्धतीने. मार्केट वीक केव्हा होणार, आपल्या ट्रेंडला बेंड केव्हा करणार, जेव्हा मार्केट ह्या सपोर्टच्या खाली जायला लागेल तेव्हा. 24,384च्या खाली, या लेवलच्या खाली, म्हणजे फ्लॅट ओपन झालं. इथे तुम्हाला ही रेंज दिसेलच बघा. हे मार्केट जे वरती गेलं होतं, इथे सपोर्ट घेतला, इथे ओपन झालं, इथे खाली आलेलं आहे, इथे बाउन्स घेतला समजा, पुन्हा वरती गेलं. जेव्हा या सपोर्टला ब्रेक करेल ते मार्केटचं स्ट्रक्चर काय, बेंड होईल. इथे इंट्राडेसाठी फक्त हे आपण 5 मिनिटांमध्ये बघतोय. इंट्राडेसाठी लेवल इथे बेंड होऊ शकतं, ते ताबडतोब पण होऊ शकतं. लक्षात घ्या की मार्केट फ्लॅट ओपन झालं इथे अशा पद्धतीने, ते खाली आलेलं आहे, थोडासा बाउन्स घेतला आणि ताबडतोब शॉर्ट झालं अशा पद्धतीने. ठीक आहे ना, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर पण या ठिकाणी तयार होऊ शकतं प्राईसचं. म्हणजे काय होणार मग, हा ट्रेंड इथे बेंड होणार. जे आजचं ट्रेंडिंग मार्केट होतं ना, हायर हाय हायर लोचं फॉर्मेशन, ते इथे काय होईल, ब्रेक होईल. मग प्राईज इथून खाली जायला लागेल. मग खाली कोणते सपोर्ट येतील मार्केटसाठी, 24,355 हा पण एक सपोर्ट येणार, 24,331 हा पण एक सपोर्ट येणार, आणि 24,300 ही लेवल पण मार्केटसाठी काय असणार आहे, सपोर्ट असणार आहे. इथे आपण प्राईसची ॲक्टिव्हिटी बघायची असते, काय होते, कोणत्या ठिकाणी मार्केट रिव्हर्सल देऊ शकतं हे आपण बघायचं असतं. टेक्निकलनुसार काम करून बघा, ॲक्युरेसी जास्त येणार नेहमी. ज्याचं टेक्निकल परफेक्ट आहे तो मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो. जो रॅन्डम काम करत असतो, म्हणजे अंदाजे कोणत्याही ठिकाणी बाय करायचं, कोणत्याही ठिकाणी सेल करायचं. मला लक्षात येतं जेव्हा लाईव्हवरती काही व्यक्ती येतात ना, मला शेअरबद्दल विचारत असतात, मला अंदाज येऊन जात असतो की ह्या व्यक्तीने रॅन्डम केलेलं बाय, म्हणजे एखादा शेअर चाललेला होता वरती, म्हणून त्याला बाय करून टाकलं. लॉजिक काय, काहीच नाही. एखादा शेअर खाली होतोय त्याला बाय करून टाकलं. लॉजिक काय त्या ठिकाणी बाय करण्याचं, काहीच नाही. खाली येणारा पकडताय तुम्ही, खाली येणाऱ्या याच्यामध्ये आपल्याला कसं प्रॉफिट होणार आहे, वरती जो स्टॉक जाणार आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार ना. तुमचं लॉजिक काय तिथे बाय करण्याचं ते माहीत असलं पाहिजे. काही रिव्हर्सल बनतोय का, काही कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का, काही चार्ट पॅटर्न बनतोय का, एखादा पुलबॅक आहे का, ते कोणी बघत नसतं. टेक्निकलचा वापर करा चांगला, बघा त्याची ॲक्युरेसी पण चांगली असते. समजलं का. आणि काम करताना आता हे इंट्राडेमध्ये तर सांगितलं मी तुम्हाला, बहुतेक जण चुका करताय, पण कोणाला वाटतंय ना की मी थांबू शकत नाही, तर स्टॉपलॉसचा वापर करत चला. ठीक आहे, मार्केटमध्ये स्टॉपलॉस लावायचा, मनामध्ये स्टॉपलॉस पकडूच नका, कारण की हे रिस्की असतं खूप. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला डेली सांगतोय, हे वाक्य तर डेली असतं आपलं शेवटी, इंट्राडेमध्ये काम करू नका, करायचं असेल स्टॉपलॉस लावत चला. मला माहिती आहे याच्यामध्ये प्रॉफिट बनतच नाही, इथे प्रॉफिट बनत नाही, इथे होतात लॉसच. इंट्राडेमध्ये पोझिशनली चांगला बनत असतो पैसा इक्विटीमध्ये. करून बघा काम. ठीक आहे, स्टॉपलॉसचा वापर सर्वांनी करायचा आहे. तर माझ्या मते निफ्टीमध्ये सर्वांना लेवल पण समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला
तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.